साथ दिली पाहिजे। मी शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं सांगतो, मी शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलेला कार्यकर्ता आहे, मी पण शेतकरी आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कधी माझ्याकडनं वाऱ्यावर सोडलं जाणार नाही। शेतकऱ्यांचं हित, कामगारांचं हित। आता उद्याच्या 2 तारखेला माझा प्रयत्न आहे 6 विभागामध्ये 6 नमो रोजगार मेळावे हे महाराष्ट्रामध्ये होणार आहेत। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र, त्याच्यातला विदर्भातले 2 म्हणजे अमरावती विभाग आणि नागपूर विभाग, त्याच्यातला पश्चिम महाराष्ट्रातला मेळावा मी बारामतीमध्ये घेतोय। का तर इथल्या मुलांना आणि पश्चिम महाराष्ट्रातल्याही सगळ्या मुलांना त्याचा उपयोग व्हावा। आज त्याच्यातनं काही हजारो तरुण तरुणींना रोजगार मिळतील। परदेशी कंपन्या येणार आहेत, परराज्यातल्या कंपन्या येणार आहेत, जिल्ह्यातल्या कंपन्या येणार आहेत, राज्यातल्या येणार आहेत, सगळे कंपन्या येणार आहेत। साधारण 5 कोटी रुपयाचं बजेट आहे आमचं आणि त्या पद्धतीनं आपण करतोय। इतर पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या आपल्या चालूच आहेत। माझी तुम्हाला विनंती आहे की मी अतिशय स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे। मी मागेही पुरुषोत्तम दादाच्या इथं सांगितलेलं होतं एकदा सोमनाथ होळकरच्या कार्यालयामध्ये की तुम्ही माझ्या विचाराचं पॅनल निवडून द्या, मी तुमचं सोमेश्वर कारखाना कर्जमुक्त करून दाखवेल आणि भाव चांगला देईन। मी सांगितलं तसं केलं। अर्थात मला संचालक बोर्ड आणि सभासदांनी साथ दिली म्हणून मी केलं।